राम 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 हरे कृष्ण राम राम हरे राम कृष्ण कृष्ण हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे राम 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 हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे राम 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 हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे राम 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 हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे राम 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 हरे राम 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 हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे राम 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 हरे राम 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 हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे राम राम हरे राम 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 हरे राम 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 हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे राम 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 हरे राम 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 हरे कृष्ण 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 हरे राम 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 वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः वसुदेवसुतं देवं चारूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु कृष्णं वन्दे जगद्गुरु कृष्णं वन्दे जगद्गुरु ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमक्षादिलक्षणम् अनंतापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तयाटवीता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी महायोगपीठे तथे भीमनद्यं वरं पुण्डरीकाय दातु मनिन्दं समागततिष्ठं ममानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी जगरूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही बोला पुंडलिकावरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय गुरु संत तुकाराम की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु रामदास बाबा महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु माने बाबा महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु रामदास बाबा की जय सच्चिदानंद सद्गुरु नाना बाबा महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु नाना बाबा महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त बोला पुंडलिक हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम
पंढरीनाथ भगवान की जय. गणपती बाप्पा मोरया. 753 दशकांचा मेळा, एक तत्वी कळा दावे हारी. एक तत्वी कळा दावे हारी. तैसे नवे नाम सर्व वरिष्ठ, तेथे काही कष्ट न लागती. आजपाजपणे उलट प्राणाचा, तेथेही मनाचा निर्धारू असे. ज्ञानदेवजीने नामे विन व्यर्थ, हरी विन ज्ञानदेवजीने नामे विन व्यर्थ, रामकृष्ण पंथ क्रमियले. हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी. आज या ठिकाणी अधिक मासानिमित्त फेसबुक लाईव्ह ही रचना केलेली आहे. फेसबुक लाईव्ह हे जे आहे कोरोनामुळे ही रचना करण्यात आलेली आहे. तर फेसबुक लाईव्ह हे जे फेसबुक लाईव्ह हे जे आहे ते ही योजना का करण्यात आलेली आहे, कारण यावर्षी कोरोनाच्या महामारीमुळे ही योजना ऑनलाईन सुरू करण्यात आलेली आहे. तर आजचा जो हरिपाठातला 23वी ओवी जी आहे, 23वा जो अभंग आहे तो माझ्या वाटेला आलेला आहे. ज्याप्रमाणे एखादा पिक्चर असतो, पिक्चरच्या पडद्याच्या मागे जे कार्य करणारे असतात, जे पिक्चर हिट करतात किंवा जे मागे बॅकएंडने जे काम करत असतात ते आपल्याला कधी समोर दिसत नाही. फक्त हिरो आणि हिरोईनच आपल्याला पडद्यापुढे दिसतात. तसेच हे प्रवचनकार हे आपल्याला फक्त पडद्यापुढे दिसतात, परंतु याच्या मागेही कार्य करणारे खूप जण आहेत. ते ह्या कार्यामध्ये जे मागचे जण आहेत त्यांचे मी इकडे धन्यवाद करते, कारण ज्यांनी मला हे प्रवचन रूपी सेवा आज दिलेली आहे. तर हे जे कार्य करत आहेत बॅकएंडचे, त्यामध्ये मोलाचा वाटा म्हणजे अविनाश महाराज पाटील आणि तसेच भरतरी महाराज पाटील हे बॅकएंडचे कार्यकर्ते आहेत, जे फेसबुकची फ्रेम बनवण्यापासून तर तसेच ते अपलोड करण्याचं काम देखील विष्णू महाराज म्हात्रे यांनी केलेलं आहे. अपलोड करण्याचं काम यूट्यूबवर विष्णू महाराज म्हात्रे हे करतात. आणि ह्या युवा पिढीला जे प्रोत्साहन देतात ते म्हणजे आणि मार्गदर्शन करतात ते म्हणजे अनंत महाराज म्हात्रे, तसेच तुकाराम महाराज पाटील, त्याच्यानंतर गुरुवर्य भंडार कोकाटे, भंडार महाराज कोकाटे, तसेच प्रल्हाद महाराज म्हात्रे हे जे कार्यकर्ते आहेत हे युवा पिढीला म्हणजे मार्गदर्शन करतात. आणि ह्या दर्शनामुळे त्यांना एवढा फायदा होता की युवा पिढींना आज ते कार्य सोपवलेले आहे. आणि हे कार्य करण्यासाठी हे कार्य जसंच्या तसं अनादिकालापासून चालत आलेलं आहे, कीर्तन, प्रवचन आणि हे. तर हे दरवर्षीप्रमाणे हे कार्य एक महिना सप्ताह हा सुरू असतो दरवर्षीप्रमाणे. परंतु दरवर्षी हा 1 महिना सप्ताह हा जो आहे साई समर्थ क्रीडा मंडळ या ठिकाणी करण्यात येतो. पण यावर्षी कोरोनाच्या महामारीमुळे हा जो सप्ताह आहे तो फेसबुक लाईव्हवर करण्यात येत आहे. तरीही हे कार्य चळवळीचं असून हे जसंच्या तसं आज आपल्यापर्यंत चालू आहे आणि अजूनही पुढे चालत राहणार आहे. आणि आजची माझी 23व्या दिवसाची सेवा जो अभंग आहे हरिपाठातला तो आहे 753 दशकांचा मेळा, एक तत्वी कळा दावे हारी. तैसे नवे नाम सर्व वरिष्ठ, तेथे काही कष्ट न लागती. आजपाजपणे उलट प्राणाचा, तेथेही मनाचा निर्धार असे. ज्ञानदेवजीने नामे विन व्यर्थ, रामकृष्ण पंथ क्रमियले. हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी. तर आज तुम्हाला माहितीच आहे की कोरोनाची महामारी आज पूर्ण भारतात आहे.
तर ह्या कोरोनाच्या महामारीमध्ये प्रत्येक जण आपापली सोय करतंय. तर प्रत्येक जण आपापली सोय करतंय. कसं कोणी साबणाने हात धुतोय, कोणी मास्क लावूनच बाहेर पडतायत, तिकडनं आल्यानंतर गरम पाण्याचं पाणी पितायत, किंवा अजून काही प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या जे आहेत त्या सोयी प्रत्येक जण आपल्या आपल्यानुसार सोयी हे करतोय. परंतु ह्या काळात ह्या ज्या महामारीमध्ये आहे, मी म्हणते की ही एक उत्तम संधी आपल्या सर्वांना भेटलेली आहे. ती म्हणजे की काय, तर माऊलींनी हे पण आपल्याला याच्यात सांगितलेलं आहे की रिकामा टाइम भेटेल, जेव्हा तुम्हाला टाइम भेटेल त्या वेळेमध्ये तुम्ही काय करायचं आहे, ठाईचं बैसोनी करा एक चित्त, आवडी आनंद आळवावं. म्हणजे ठाईचं बैसोनी आपल्याला काय करायला सांगितलं, एक चित्त करायला सांगितलेलं आहे. बरोबर. तर या महामारीची एवढी आपल्याला उत्तम संधी भेटलेली आहे की आपल्याला कुठेच जाता येत नाहीये. सगळे देऊळ बंद आहेत, सगळे तीर्थस्थान जेवढे सगळे आहेत तेवढे सगळं बंद आहे. तसेच फक्त भाजीपाला आणि ज्या गरजेच्या वस्तू आहेत त्याच आपल्याला फक्त भेटत आहेत. तर ह्या गरजेच्या वस्तूच भेटण्यासाठी आपल्याला फक्त बाहेर जाता येतं. तर मग बाकीच्या वेळेस आपल्याला घरातच राहायचंय. तर ही एक उत्तम संधी अशी आहे की आपल्याला घरातच राहून काहीच पैसोनी करून एक चित्त करायचं आणि स्वस्वरूपाची आपल्याला जाणीव करून घ्यायची आहे. काय स्वस्वरूपाची जाणीव, ओळख करून घ्यायची आहे. तर हे विष्णूंचं जे नाम आहे, अधिक मासाचं महत्व ह्या विष्णू देवांचंच आहे. अधिक मास कशासाठी असतो, विष्णू देवांचंच या अधिक मासात भजन केलं जातं. आणि विष्णू देवांना नाम साधना आणि भक्ती हे दोनच विष्णू देवांचे मेन मुख्य मूळ आहेत, जे विष्णू देवांनी आपल्या विष्णू सहस्रनामामध्ये हेच दोन मुख्य मेन मार्ग सांगितलेले आहेत. बरं का. तर जसं नवरात्रीमध्ये 9 दिवस हे कोणाचे असतात, देवीचे असतात. बरोबर. तसंच हे अधिक मासाचे 1 महिना जो सप्ताह असतो किंवा 1 महिन्याचा जो टाइम असतो, महिना जो 1 महिना असतो, त्याच्यामध्ये फक्त विष्णू देवाची भक्ती जर तुम्ही केली, भक्ती आणि नाम साधना जर केली, तर तुम्हाला अनंत जन्मांचे ते पाप आहे किंवा पुनरुपी जन्म पुनरुपी मरणम ही जी सुटका आहे, ही जी तुमची सुटका करून घेण्यासाठी हे तुम्हाला नामस्नादना करायची आहे. तर जे महाविष्णूंचे जे मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदाय फळ तेथून या, हे जे महाविष्णूंपासून जी परंपरा चालत आलेली आहे नाम साधण्याची, ही जशीच्या तशी आपल्यापर्यंत आलेली आहे. मग हे कोणते आहेत, ब्रह्मा अत्री, विष्णू ब्रह्मा अत्री, दत्त बलभीम सगळ्यानंद, नारायण लक्ष्मण बलभीम सगळ्यानंद, शांताबाई, बंडू बाबा, केरो बाबा, नारायण बाबा, श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, रोहिदास बाबा, माने बाबा आणि नाना बाबा जशीच्या तशी आपल्यापर्यंत आलेली आहे. यामध्ये काहीच फेरबदल नाही. हेच माऊलींनी अभंगामध्ये सांगितलेलं आहे. एकतत्वी कळा दावे हरी. हे एकतत्व जे नाम साधनाचं एकतत्व आहे ते जसंच्या तसं आपल्यापर्यंत आलेलं आहे. याच्यामध्ये काही फेरबदल नाही. आणि हे जे एकतत्व आहे ते अविनाशी आहे. म्हणजे नाम हे अविनाशी आहे, ज्याचा कधीही विनाश होत नाही. ते म्हणजे अविनाशी, म्हणजे ते एकतत्व, ते नाम आहे. जसं मनुष्य देह हा 84 लक्ष योनी फिरून आल्यानंतर हा मनुष्य देह लागतो. बरोबर आहे. जसं 84 लक्ष योनी फिरून आल्यानंतर हा मनुष्य देह भेटतो. प्राणी मात्रांचा देह झाल्यानंतर मनुष्य देह प्राप्ती होते. काय मग तो 24 योनी लक्ष फिरून येतो, 84 लक्ष योनी फिरून येतो, तेव्हा हा मनुष्य देह लागतो. आणि हा मनुष्य देह का दिलेला आहे तुम्हाला, ते यामध्ये बुद्धी हा वेगळा एक आपली सुटका करणं, हा बुद्धी हा एक त्यामध्ये एक वेगळी ऍडिशनल प्रोसेस केलेली आहे. बुद्धी जी प्राणी मात्रांमध्ये नाही आहे, फक्त ती मानवी देहामध्येच बुद्धी एक ऍडिशनल प्रोसेस दिलेली आहे. आणि ह्या बुद्धी जी मानवामध्ये आहे, परंतु आज लोक कसे वागतायत की ज्यांच्यामध्ये बुद्धीच नाही आहे.
काय ते पशु प्राण्यांपेक्षाही वाईट त्यांची अवस्था आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. तर हे मनुष्य देहाला का बुद्धी दिलेली आहे तर ह्या मनुष्य देहाला हे एकतत्वाचं जे नाम आहे ते जाणून घेण्यासाठी ही बुद्धी मानवाला दिलेली आहे. मग बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे एका केशवराजे सकळ सिद्धी. आणि हे एक तत्व जाणण्यासाठी हा बुद्धीचा एक मानवामध्ये ऍड केलेला असं म्हटलं तरी चालेल. परंतु माणूस त्या बुद्धीचा वापर न करता तो इतर ठिकाणीच त्या बुद्धीचा वापर करायला सुरुवात करतो आहे. बरोबर की नाही? तो इतर ठिकाणीच वापर बुद्धीचा करतो आहे. तो ह्या बुद्धीचा उपयोग जिथं करायला पाहिजे तिथं तो करत नाही आहे. आणि ह्या बुद्धीमुळे काय होतंय, बुद्धी निश्चय आत्मज्ञान बुद्धी ब्रह्मरूप भावी आपणा आपण काय ब्रह्मनिष्ठा राखे पूर्णतः तत्परायण अहर्निशी. बरोबर. बुद्धीचा निश्चय आत्मज्ञान, बुद्धीचा जेव्हा निश्चय होतो तेव्हा तुम्हाला आत्मज्ञानाची प्राप्ती होते. परंतु आज हा बुद्धीचा निश्चय आपल्या डोक्यातच नाहीये. बुद्धीचा निश्चयच नाहीये तर आत्मज्ञानाची प्रस्तुती कशी होईल तुम्हाला? आत्मज्ञान कसं तुम्हाला भावेल? नाही भावणार. जोपर्यंत तुमच्यामध्ये बुद्धीच नाहीये तोपर्यंत तुम्हाला आत्मज्ञानाचं हेच होणार नाही, आत्मज्ञानाची प्राप्तीच होणार नाही. आणि आत्मज्ञान जोपर्यंत तुम्हाला समजत नाही तोपर्यंत तुमचं जीवन काय आहे? व्यर्थ आहे. म्हणून आत्मज्ञान जाणण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? संतांना शरण जावं लागेल. परंतु आज मनुष्य देह काय करतोय? दोन प्रकारचे भजन भक्ती करतो आहे. दोन प्रकारच्या भक्ती कोणत्या आहेत? कोणत्या आहेत माहिती आहे तुम्हाला? दोन प्रकारच्या भक्ती. दोन प्रकारच्या भक्ती म्हणजे एक म्हणजे अंतरंगाची भक्ती आणि दुसरी म्हणजे बाह्यरंगाची भक्ती. अंतरंगाची भक्ती ही जी अंतरंगात केली जाते, जिला नामसाधना प्राप्त होते त्यानंतर ती अंतरंगाची भक्ती केली जाते. परंतु आज मनुष्य देह काय करतात? बाह्यरंगाची भक्ती करतात. फॉर एक्झाम्पल काय? आरती, जी बाह्यरंगाची भक्ती आहे. हा. आणि अंतरंगाची भक्ती जिचा आवाज येत नाही ती फक्त अंतरंगातच केली जाते, ती म्हणजे नामसाधना. बरोबर. आणि ती आतल्या आत केली जाते, श्वासाने केली जाते, ती म्हणजे अंतरंगाची भक्ती. पण मनुष्य देह हा बाह्यरंगाच्या भक्तीमध्येच गुरफटला गेलेला आहे. बरोबर. आणि ह्या बाह्यरंगाच्या भक्तीमुळे त्याचं कसं झालेलं आहे? जसं उदाहरण देते मी तुम्हाला. गाईच्या स्तनाला गोचीड असते, माहितीये तुम्हाला? गावचं असणार तर त्यांना माहितीच असेल. गाईच्या स्तनाच्या इथे गोचीड असते, जी गोचीड रक्त दूध जवळ असून ती काय प्राशन करते? रक्त प्राशन करते. परंतु ती दूध प्राशन करत नाही. का? तर तिला त्या दुधाची गोडीच नाहीये, तर ती कसं दूध प्राशन करेल? बरोबर. जसं बेडकाला मकरंद जवळ आहे परंतु त्याला चिखल तुडवायची सवय आहे, तो कधीच मकरंदाचा विचार करत नाही. तसं या मनुष्य देहाचं झालेलं आहे. मनुष्य देह हा कधीच अंतरंगाच्या भक्तीचा विचारच करत नाही. त्याच्या बुद्धीमध्ये तो अंतरंगाची भक्तीचा विचारच नाही आहे. म्हणून खूप लोकांचं आता असं झालेलं आहे की त्याने बाह्यरंगाच्या भक्तीमुळे त्याला ते समजत नाही आहे. तुझं आहे तुझं पाशी परंतु तू जागा चुकला असेल. तुझं तुझ्या पाशीच आहे परंतु तू काय झालंय? जागा चुकला आहेस. तुझं आहे तुझ्या पाशी परंतु तू जागा चुकला अशी. पण मनुष्य काय करतोय? कुठे मला भेटेल, कुठे मला भेटेल, कुठे मला भेटेल. आणि तुझ्याकडेच आहे, दुसरीकडे जाण्याची गरजच नाहीये. तीर्थाच्या ठिकाणी जाऊन तुला देव भेटणार आहे का? तुझ्या आतच देव आहे तर तू बाहेर शोधून तुला भेटणार आहे का? बाहेर पण देव आहे पण तुझ्या आतला जेव्हा तू ओळखशील तेव्हा तुला बाहेर लोकांमध्ये देव भेटेल ना. म्हणून कुठे शोधिशी रामेश्वरन, कुठे शोधिशी काशी, हृदयात भगवंत राहिला, हृदयात चौपाशी. कुठे
कुठे शोधिशी रामेश्वर अन कुठे शोधिशी काशी. कुठे शोधतोयस तू? काशीला जाऊन तुला भेटणार आहे का? हे नरा आत बघ जरा जीव हा करा नवे ही माया बुद्ध दर्पणे ब्रह्म रवेची छाया. जर आतच आहे हृदयातच तुझा भगवंत उपाशी आहे, तुला दुसऱ्यांमध्ये काय भगवंत दिसेल? समस्तांच्या हृदय देसी मी अमुक आहे ऐसी बुद्धीस वस्तुगाम. जे बुद्धीमध्येच तुझा बुद्धीचा निश्चयच होत नाहीये तर तुला तो अंतरंगातला भगवंत हा समजणार नाही. आणि जेव्हा तुला अंतरंगाचा भगवंत हा समजेल त्यावेळेस काय होईल तर वेगवेगळ्या प्रकारचे हे आहे तर ते मी पुढे तुम्हाला सांगते. परंतु त्याआधी मला एक सांगायचं आहे की जेव्हा हे तुम्हाला आत्मस्वरूपाची जेव्हा जाणीव होते, जेव्हा तुम्ही संतांना शरण जातात त्यावेळेस तुम्हाला काय होतं, ते संत तुम्हाला कानी जे पेरिले डोळा ते उगवले व्यापक भरले सर्व गाव सर्व ठाई सर्व ठाई व्यापक भरले सर्व ठाई. जे कानात जे पेरलं जातं ते डोळ्यात उगवलं जातं. म्हणून सर्वात प्रत्येकाच्या म्हणजे जेवढे माऊली आहेत तेवढ्या सगळ्यांच्या तोंडून फक्त एकच निघतं की काय श्रवण भक्ती ही श्रेष्ठ आहे. जे कानात ऐकलं तेच आपल्या बुद्धीत पण राहतं. बरोबर आहे? जसं या मनाची पोकळी आहे, ही मनाची पोकळी कशामुळे आहे? तेच विचार माणसाला काय करतात, विचार हे पागल करतात. तुम्ही म्हणतात ही अशी काय बोलते, तर माणसाला खरंच विचार हे पागल करतात. आणि माणसाचे विचार हे काय आहेत, मनातून निर्माण होतात. 1 सेकंदामध्ये मन तुमचं 10 ठिकाणी फिरून येतं. काय 1 सेकंदामध्ये मन तुमचं 10 ठिकाणी फिरून येतं. मन काय आहे, स्थिर नाहीये. मन हे स्थिर नाहीये, पण नाम साधनाने हे मन स्थिर होते. आणि मन जेव्हा स्थिर होते, मनाची जी पोकळी आहे विचारांची भरलेली, हे नाम साधनेमुळे विचारांची पोकळी दूर होते आणि मन हे स्थिर होतं. मनाची चंचलपणा हा स्थिर होतो. बर का, हे नाम साधनेने होतं. हे असंच होणार आहे का हो? तुम्ही नुसते जरी नॉर्मल जरी बसले असणार तरी तुमच्या डोक्यात 100 विचार असतात. दिवसाचे 100 विचार असतात. कोणाला कसले विचार, कोणाला कसले विचार, कोणाला काय विचारा का मी व्यसन नाही सांगते, विचार सांगते. विचार प्रत्येकाच्या मनात वेगवेगळे विचार असतात. कोणाला पैशांचे विचार तर कोणाला कसले विचार. पण हे जे विचार आहेत ते नाम साधनेने दूर होतात. जेव्हा नाम साधना केली जाते तर मनाची जी पोकळी आहे, जसे ह्या बंगल्याला 10 दरवाजे आहेत त्याच्यावरही मी येणार आहे, परंतु आधी मन हे स्थिर केल्याशिवाय आपल्याला ती गोष्ट पुढे समजणार नाही. मन स्थिर झालं, बुद्धीचा निश्चय झाला, मनाची पण स्थिरता झाली, मनाची स्थिरता झाली तर आत्मस्वरूपाची ओळख झाली. बरोबर, तोपर्यंत नाही. मग आजचा जो अभंग आहे त्याच्यामध्ये पहिली ओळी हीच आहे, कोणती? 7 5 3 दशकांचा मेळा एक तत्वी कळा दावेहारी. 7 म्हणजे काय आहेत? नद्या. अजून काय? इंद्रधनुष्य आहेत. 7 म्हणजे खूप काही आहे. 5 म्हणजे काय आहे? 5 म्हणजे पंचमहाभूते, पंचप्राण. बरं, पंचमहाभूते. 3 म्हणजे काय? रज तम सत्व. 10 म्हणजे काय? या शरीराचे 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय. बरोबर, हे 10 आहेत. मग यांची टोटल किती झाली हो? 25. बरोबर, हे 25 तत्वांचं एक तत्व म्हणजे कोणतं? नाम. या 25 तत्वांना काय करतं? ते एकत्रित करतं, ते म्हणजे एक तत्व म्हणजे नाम. आणि तेच माऊलींनी अभंगात सांगितलेलं आहे. एक तत्व म्हणजे नाम साधना, हीच माऊलींनी सांगितलेली आहे. हे 25 तत्वांमध्ये हे 25 तत्व जेव्हा एकत्र येतात, या मानवी देहात प्राप्ती होते, या मानवी देहात त्या तत्वांची प्राप्ती होते, तेव्हा ते एक तत्व त्यांना बाधतं. बरोबर आहे? आणि 3 जे गुण आहेत, रज तम सत्व, ह्या 3 गुणांची प्राप्ती झाल्यानंतर ह्या दरवाजे, हे 10 दरवाजे आहेत ते काय होतात? ओपन होतात.
इस बंगले को 10 दरवाजे, बीच में पवन खंबा, आवत जावत किसी ने नहीं देखा, यही बड़ा अचंबा। बंगला खूब बनाया वे, अंदर नारायण सोया। ह्या बंगला खूप मस्त बनवलेला आहे. काय 2 डोळे, 2 नाक, 2 नाक आहेत का, 1 नाक आहे, 1 तोंड, 2 कान, 1 बुद्धी, परंतु काय खाली आहे. हे शरीर गेल्यानंतर काय आहे, याला काय अर्थ आहे सांगा. हा बंगला खूप छान बनवलेला आहे, पण जेव्हा याच्यातून आत्मा निघून जातो तेव्हा खाली काय उरतो, माती, पसाराच येतो. दुसऱ्यांनाच तो पसारा उचलून दुसऱ्यांनाच घेऊन जावा लागतो. जेव्हा या देहात म्हणजे काहीच जो खरं आत्मज्ञान जे आहे ते निघून गेल्यानंतर खाली काय राहतो, पसाराच राहतो, खाली काहीच राहत नाही. बरोबर आहे ना. या बंगल्यामध्ये, या बंगल्याचं हे 10 दरवाजांचे जेव्हा ओपन होतात तेव्हा 11वं मन हे स्थिर होतं. बरोबर. आणि तेव्हा आत्मस्वरूपाची प्राप्ती होते. बरोबर. मग जेव्हा आत्मस्वरूपाची प्राप्ती होते त्यानंतर काय होतो, गीतामध्ये देखील सांगितलेलं आहे, अधश्चोद्वं प्रसुतास्तस्य शाखा, गुण प्रवृद्धा विषय प्रवालाः, अधश्च मूलानि अनुसंततानि, कर्मानुबंधीनि मनुष्यलोके. कर्मानुबंधीनी म्हणजे मनुष्य लोके जे कर्मानुबंधीनी आहेत. कोणते, मी आताच तुम्हाला सांगितले, जे कर्मानुबंधी 3 आहेत, रज तम सत्व, हे जे कर्मानुबंधीने आहेत ते मनुष्य लोकांमध्ये प्राप्ती केलेली आहे. हेच कशात सांगितलेलं आहे, गीतामध्ये सांगितलेलं आहे. गीतेच्या 15व्या अध्यायामध्ये हेच कोणी सांगितलेलं आहे, कृष्णदेवाने. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला उपदेश देताना हे सांगितलेलं आहे, अधश्च मूलानी प्रसुतास्तस्य शाखा, गुण प्रवृद्धा, जे 3 गुण आहेत, विषय प्रवालाः, विषय म्हणजे या 3 गुणांमध्ये विषय आहे काहीतरी, म्हणून हे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेलं आहे. या 3 गुणांची प्राप्ती कोणाला होते, मनुष्य देहाला होते. आणि ह्या 3 गुणांची प्राप्ती झाल्यानंतर पुढे काय होतं, हो, सुटला माझा पदर बाई मी नव्हते भानात, माझा पदर बाई मी नव्हते भानात, श्रीपादाचं भार माझ्या भरलंय अंगात, या श्रीपादाचं भार माझ्या भरलंय अंगात, या रामदासाचं भार माझ्या भरलंय अंगात, हे नारायणाचं भार माझ्या भरलंय अंगात. सुटला माझा पदर बाई मी नव्हते भानात, सुटला माझा पदर बाई मी नव्हते भानात, या श्रीपादाचं भार माझ्या भरलंय अंगात, या रामदासाचं भार माझ्या भरलंय अंगात. थरथरुणी काटा आला माझ्या अंगावर, थरथरुणी काटा आला माझ्या अंगावर, या श्रीपादाचं भार माझ्या भरलंय अंगात, या श्रीपादाचं भार माझ्या भरलंय अंगात. या श्रीपादाचं बाई रूप फार वेगळे, नाम घेता लाल झाले डोळे हे माझे. काय ते या श्रीपादाचं रूप बाई फार वेगळे, नाम घेता लाल झाले डोळे हे माझे. या रामदासाचं रूप बाई फार वेगळे, नाम घेता केस झाले माझे हे वाकडे. या नानाबाबांचं रूप बाई फार वेगळे, नाम घेता लाल झाले डोळे हे माझे. सुटला माझा पदर बाई मी नव्हते भानात, सुटला माझा पदर बाई मी नव्हते भानात, या श्रीपादाचं भार माझ्या भरलंय अंगात, या रामदासाचं भार माझ्या भरलंय अंगात. ही जेव्हा अवस्था होते, काय, जेव्हा काहीच भानावर माणूस राहत नाही, त्याला आजूबाजू काय चालू आहे याची काहीच म्हणजे त्याला ते भानच नसतं की त्याच्या काय चालू आहे. सुटला माझा पदर, हा जो पदर आहे तो सुद्धा आवरण्याची मध्ये नसते. तर एवढं परिवर्तन त्या नामामध्ये आहे, एवढं त्याचा फायदा या नामामध्ये आहे की तू काय करतोयस त्याचं भान राहत
नाही, बर का. पण जेव्हा याचं तुला भान राहत नाही, तर मग तुम्ही मला सांगा, जर तुम्ही बोर्डला हात लावला, कोणत्या इलेक्ट्रिक बोर्डला जर तुम्ही हात लावला, तर तुम्हाला गुदगुल्या होणार आहेत का? गुदगुल्या होतात का? नाही. तर इलेक्ट्रिक बोर्डला हात लावल्यानंतर तुम्हाला काय लागतं? करंट लागतं, बरोबर. तसं या शरीरात जर नाम घेतलं तर याला काहीच इफेक्ट होणार नाही का? काहीतरी त्याचं बाह्य रूपाने काहीतरी त्याचं हे दिसेल ना. अंतरंगात भक्ती केल्यानंतर हे शरीर रडू लागतं, हसू लागतं, वेगवेगळ्या प्रकारचं तो खुणा करू लागतं. इट्स जम्पिंग लाऊडली, शॉटिंग लाऊडली, इट्स क्राईंग लाऊडली, लाफिंग लाऊडली. वेगवेगळ्या प्रकारचं ते शरीरामध्ये त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या अवस्था निर्माण व्हायला लागतात. गायनाचे उडे आपुलिया छंदे, गायनाचे आपुलिया छंदे, मनाची आवडे आनंदाने. आनंद आणि आनंद जेव्हा होतो, जेव्हा या सगळ्या गोष्टी आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जेव्हा अवस्था निर्माण व्हायला लागतात, त्या तुम्हाला अवस्था समजतात का हो? तुम्ही रडतायत हे तुम्हाला समजतं का हो? नाही समजत. तुम्ही हसतायत, त्या नाम साधनेमध्ये तुम्ही हसतायत, तुम्हाला समजतं का हो? कोणी उड्या मारते त्याला समजतं का हो? कारण तो भानावरच नसतो. सांगितलं सुटला माझा पदर बाई, मी नव्हते भानात, तेव्हा भानच राहत नाही, तर तुम्हाला कसं समजेल तुम्ही रडतायत का हसताय? बरोबर ना. एवढा आनंद होतो की आनंदले मन प्रेमे पातळती लोचन, आनंदले मन प्रेमे पातळती लोचन. आणि या आनंदामध्ये काय होतं? प्रेमे पाजरती लोचन, रडू लागतो माणूस, कंठ दाटून येतो. काय होतं? कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, हृदय प्रगटे राम रूप. हृदयामध्ये काय होतं? राम रूप प्रगट होतं. आणि ह्या बुद्धीचं काय होतं? दर्पण जे असतं ते क्लिअर होऊन जातं, ते सावरून जातं, बरोबर. तर कशामुळे होतं? या सद्गुरु माऊलींमुळे. ते नेले एकांतात, माझ्या सद्गुरु माऊलींनी मला नेले एकांतात, ज्ञानाची ज्योत लावली हृदयात. या सद्गुरु माऊली आपल्याला ज्ञानाची ज्योत नेण्यासाठी कशाला घेऊन जातात? साईडला घेऊन जातात. 4 लोकांमध्ये सांगतात का हो? कोडवड आपल्याला सगळीकडे भेटतील. काय? कोडवड आपल्याला सगळीकडे भेटतील, बरोबर. कोडवड म्हणजे काय? मी आता कोडवड काय असतो? या आपल्या हरिपाठामध्ये तुम्हाला कधी असं दिसलंय का आपलं नाम लिहिलेलं आहे हरिपाठामध्ये? नाही दिसणार. तर हे जर नामच जर गुह्यम नाही ठेवलं तर मग काय फायदा आहे का हो? नाही फायदा आहे. परंतु हे जे गुह्यम ज्ञान आहे ते एकांतामध्येच दिलं जातं. हा, तर ते गुह्यम ज्ञान जाणण्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल? माऊली संतांना शरण जावं लागेल. संतांना शरण गेल्यानंतर ते तुम्हाला गुह्यम ज्ञान सांगतील, जे आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला आत्मस्वरूपाची काय होते? जाणीव होते, आत्मस्वरूपाची ओळख होते. म्हणून काय? संतों की संग तू लाग रे, तेरी अच्छी बनेगी. संतों के संग तू लाग रे, तेरी अच्छी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. संतों के संग तू लाग रे, तेरी अच्छी बनेगी. संतों के संग तू लाग रे, तेरी अच्छी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. संतों के संग तू लाग रे, तेरी अच्छी बनेगी. संतों के संग तू लाग रे, तेरी अच्छी बनेगी. आणि जेव्हा तू संतांच्या संगतीत, पण त्याच्यासाठी तुला काय पाहिजे? सिद्ध पाहिजे. असंच तू लागशील का संतांच्या संगतीमध्ये? नाही लागणार. तुला त्याचा छंद पाहिजे, तुला त्याचा गंध पाहिजे, तेव्हाच तुझ्या
आनंद भेटेल. आनंद भेटेल आणि त्याच गोष्टीचा तुला तेव्हाच आनंद भेटेल. म्हणून काय छंद नाही नामाचा हा देव काय कामाचा. छंद नाही नामाचा हा देव काय कामाचा. छंद नाही नामाचा देह काय कामाचा. छंद लागला चिटवीला तिने समुद्र आटविला. छंद लागला चिटवीला तिने समुद्र आटविला. छंद नाही नामाचा हा देह काय कामाचा. छंद नाही नामाचा हा देह काय कामाचा. म्हणून छंद लावायला लागेल. मग आता तुम्ही मला सांगा, बाळ जेव्हा जन्माला येतो तेव्हा तो किती किलोचा असतो? किती किलोचा असतो? 2.5 किलोचा असतो. 3 किलो 3 किलो, 2.5 किलो, 3 किलो त्याच्यावरती असतो का? कधी बाळाचा असं आठवलंय 5 किलो निघाला, 10 किलो निघाला? नाही बर का. पण मनुष्य जेव्हा मरतो तेव्हा त्याची माती किती किलोची असते? कोणी मोजली आहे का? 2.5 किलो पर्यंत असेल त्याची पण माती. 3-2.5 किलो. या हाडांचं वजन किती होय? 2.5 किलो. नाशिवंत देव. नाशिवंत देह आहे हा. काय याच्यातला आत्मा निघून गेल्यानंतर किती आहे? याची माती ही फक्त 2.5 किलोचीच आहे बर का. बडे महाराज की बडे याची चिंतन. माती फक्त 2.5 किलोचीच आहे. म्हणून काय करायला लागेल तुम्हाला? 2.5 किलोची मातीच आहे. याच्यातला आत्मा निघून जेव्हा जातो, आत्मा जेव्हा निघून जातो खाली, फक्त मातीच राहते. देह जाणार जाणार याची काळोबा खाणार. देह जाणार जाणार याची काळोबा खाणार. देह जाणार जाणार याची काळोबा खाणार. काय गेल्यावर कोण खातं? काळोबा खातो. हे काय माझ्या मनातलं सांगते का मी तुम्हाला? नाही. हे माऊलींनीच आपल्याला कशात सांगितलेलं आहे? या 4 ग्रंथ कशाला माऊलींनी बनवलेले आहेत? 18व्या वर्षी त्यांनी 18व्या वयाच्या 16व्या वयात ज्ञानेश्वरी. वयात ज्ञानेश्वरी त्यांनी निर्माण केली, लिहिली. बरोबर. त्याच्यानंतर त्यांनी हरिपाठ देखील आपल्याला म्हणजे सोपं जावं की ज्ञानेश्वरी हा एवढा मोठा ग्रंथ वाचण्यासाठी त्यांना काय पाहिजे? बुद्धी पाहिजे. परंतु ती बुद्धी आपल्याकडे नाही म्हणता येईल का? हो आहे बुद्धी आहे. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे एका केशवराके सकळ सिद्धी. आणि बुद्धीमुळे या आत्मज्ञानाची निर्मिती होते. आत्मज्ञानाच्या आश्व स्वरूपाची जाणीव तेव्हा होते. परंतु मनुष्य हा काय झालेला आहे? संसाराच्या राड्यामध्ये अडकलेला आहे. संसाराच्या राड्यामध्ये माझं घर काय आहे? माझं घर, माझा बंगला, माझ्या 4 गाड्या, माझ्या 2 बाईक, काय माझा मुलगा, माझी सून, माझं हे माझं ते, या माझ्याच्या याच्यामध्ये तो काय झालेला आहे? गुरफटला गेला आहे. परंतु काय या संसाराच्या पायी तू रडशील ठाई ठाई. नरासारखा नर देह पुन्हा मिळायचा नाही. नरासारखा नर देह पुन्हा मिळायचा नाही. म्हणशील बायका पर तुझ्या मागचे चोर. गेल्यावरती तुझं घर गावाच्या बाहेर. गे 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 हरियामध्ये माया सारी सोडून दे. तू घे गे गे हरिनाम घे माया सारी सोडून दे. या संसाराच्या पायी तू रडशील ठाई ठाई. काय येतो? जे तुझं मुलगा बाळ हे जे आहेत ते तुझ्या मागचे चोर आहेत असं कोणी सांगितलेलं आहे का? असं कोणी सांगितलेलं आहे का की बंगला तुम्ही लाखाचा बंगला
बंगला बांधा, करोडोचा बंगला बांधा, पण असं आठवलेलं आहे का त्याच्यावर तुम्ही तुमचं प्रेत जाळलेलं आहे, कोणाच्या घरातलं प्रेत जाळलेलं आहे? गावाच्या बाहेर. तर नाही. तर काय होतं ते गावात जरी घर असलं तरी ते काय शेवटी मेलेल्या व्यक्तीला कुठे नेतात? ते गावाच्या बाहेर नेतात, स्मशानभूमीमध्ये, आणि तिथं ते 4 लोक घेऊन गेल्यानंतर तिथं ते जाळतात. जाळल्यानंतर किती तुम्हाला तर सांगितलं. मग ही मातीचे तुम्ही मोजत बसणार आहेत का? किती गेले, असे आले किती आणि गेले किती? बरोबर. पाण्यातील हेला पाणी वाहून मेला. पण काय त्याला काय दलिल उनी उचकी दली गई उचकी, परंतु तिला आत्मस्वरूपाची ओळख झाली नाही. तिने आत्मस्वरूप जाणीव करूनच घेतलं नाही. शेवटी ती मरून गेली, पण तिला काय ते आत्मस्वरूपाची जाणीव झाली नाही. या माझ्या माऊलींचा कळवळा कशासाठी आहे हेच अजूनपर्यंत मनुष्याला समजलेलं नाही. तर मी असं म्हणेल की त्यांच्याकडे आज बुद्धीच नाही आहे की ज्यांना हे आत्मज्ञान समजेल. ज्याच्याकडे बुद्धी आहे त्याला हे आत्मज्ञान समजल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आज मनुष्य देह हा खूप अनमोल आहे. माऊली हेच हरिपाठामध्ये हेच सांगितलेलं आहे, मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में तू ना रोल रे. हा देह भेटलाय तुला आता, परत नाही भेटणार. तुला 84 लक्ष योनी फिरून तुला हा काय भेटेल? देह भेटेल. बरोबर. मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में तू ना रोल रे. अब मिला है फिर नहीं मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं. मग हा जो अनमोल देह आहे हा त्याला आत्ताच तुम्हाला भेटलेला आहे, आणि हा अनमोल देह भेटलेला आहे. तर हे नाम साधना करण्यासाठी माऊलीने हे सांगितलेलं आहे, तेथेही काय तेथे काही कष्ट न लागतील. तिथं काहीच तुम्हाला कष्ट लागणार नाहीये. काय करायचं मी पहिल्या स्टार्टिंगला सांगितलं. आता तुम्हाला खूप छान संधी भेटलेली आहे. या कोरोना महामारीमध्ये तुम्हाला घरात बसण्याची संधी तर आहेच आहे. खायचं पैसुनी करा एक चित्त, ही सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये संधी भेटलेली आहे. आणि आज ही कळवळा का आहे आपली? आपण काय मूर्ख आहेत का? मूर्ख आहेत का? जे लाईव्ह फेसबुकवर करतायत आता हे मूर्ख आहेत का? मग का कामधंदे नाहीत घरामध्ये? तुमच्यापर्यंत हे एखादा असा व्यक्ती आहे ज्याच्यापर्यंत हे जे ब्रह्मगुहित ज्ञान आहे ते समजावं म्हणून ही कळवळा करतो आहे व्यक्ती. बरोबर की नाही? ज्यांच्याकडे हे ज्ञान पोहोचलेलं आहे ते इतरांपर्यंत पोहोचवायचं काम कोणी दिलेलं आहे? आम्हाला माऊलीने दिलेलं आहे. म्हणून हे फेसबुक लाईव्हचं प्रवचन सेवा चालू केलेली आहे. बरोबर. माझे गुरुवर्य कोण? आबा महाराज देशमुख, तसेच गुरुवर्य गंजने बाबा, गजानन बाबा महाराज म्हात्रे यांचं आता 2-3 दिवसापूर्वीच निधन झालं. म्हणजे कोरोनाच्या मध्येच त्यांचं निधन झालं. परंतु ही कळवळा त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे. तर त्यांच्यासाठी मी त्यांचं हे जे प्रवचन आहे मी त्यांच्यापर्यंतच त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली म्हणूनच अर्पण करण्यासाठी मी आज प्रवचन करते असं म्हटलं तरी हरकत नाही. म्हणून 2 मिनिटं शांत बसून त्यांना श्रद्धांजली देऊया आपण. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. 7-5-3 दशकांचा मेळा एक तत्वी कळा दावे हारी. तैसे नवे नाम सर्व वरिष्ठ तेथे काही कष्ट न लागती. आजपाजपणे उलट प्राणाचा तेथेही मनाचा निर्धार असे. ज्ञानदेवजीने नामे विन व्यर्थ रामकृष्ण पंथ क्रमलेले. तर मी आता तुम्हाला
सगळेच यूज करतात. सगळ्यांनाच वायफाय म्हणजे काय हे सगळ्यांनाच माहितीये. आता एवढं टेक्निकल पुढे गेलंय की त्यांना वायफाय म्हणजे लहान लहान पोरांना देखील वायफाय म्हणजे माहिती आहे. या वायफाय साठी तुम्हाला काय लागतो? फोन तर लागतोच, त्याचा पासवर्ड देखील लागतो. बरोबर. मग हा पासवर्ड तुम्हाला जर भेटला तर तुम्ही लगेच तो कनेक्ट करता. मग आता तुम्ही सांगा नेटवर्क मध्ये किती जण आहेत? नेटवर्क मध्ये किती जण आहेत आणि वायफाय किती जणांना दिसतोय? वायफाय दिसल्यानंतर पासवर्ड कोणाकडे आहे? सद्गुरूंनी दिला असेल त्याचाच. जो सद्गुरूंनी माऊलींनी ज्यांना दिलेला आहे पासवर्ड त्याच्याकडे. तर आता तुम्ही मला सांगा, मी वायफाय बद्दल सांगते का या मनुष्य देहाबद्दल सांगते? आहेत ना जागेवर? आहेत का गेले? आहेत ना? या मनुष्य देहाकडे पासवर्ड जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत हा कनेक्ट होईल का हो? तोपर्यंत या मनुष्य देहाची सुटका होणार नाही. पासवर्ड आहे तुमच्याकडे? आहे ना? किती चालू आहे मग? चालू आहे मध्ये मध्ये डिस्कनेक्ट होतोय? रेंज डिस्कनेक्ट होते की चालू आहे? चालू आहे ना? चालूच ठेवा. तर मग हा जो पासवर्ड तो तुम्हाला कोणाकडनं भेटेल? सद्गुरूंकडनं भेटेल. आणि हा पासवर्ड तर हा पासवर्ड तुम्हाला भेटला त्याच्यानंतर टाईप बरोबर करतायत की नाही हे देखील कोण चेक करतं? सद्गुरू चेक करतात. बरं का? आपले गुरु माऊली चेक करतात. मी तर मामा नाना बाबांच्या तर रेंज मध्ये असतेच, नेटवर्क मध्ये, कारण तो डिस्कनेक्ट नको व्हावा म्हणून. तुम्ही किती कनेक्ट मध्ये? गुरुंच्या कनेक्ट मध्ये राहा. बरं. ज्यांनी दिलंय त्यांना विसरू नका. ज्यांनी दिलंय त्यांना विसरू नका. विसरू नको साधका तू माझे श्रीपाद बाबांना. विसरू नको साधका तू माझ्या रामदास बाबांना. विसरू नको साधका तू नारायण बाबांना. विसरू नको साधका तू माझ्या रोहिदास बाबांना. विसरू नको साधका तू माझ्या नाना बाबांना. विसरू नको साधका तू माझ्या श्रीपाद बाबांना, माझ्या रामदास बाबांना, माझ्या नाना बाबांना. विसरू नको. ज्याने दिलं आहे त्याला त्याच्यात तू रेंज मध्येच राहा. म्हणजे तुझं ते कंटिन्यू चालत राहील. अरूढ राहणार. त्या नाम साधनेवर तू अरूढ राहशील. जोपर्यंत तू त्या नेटवर्क एरिया मध्ये राहशील तोपर्यंत अरूढ राहशील. मग हा पासवर्ड जेव्हा तुम्हाला भेटला तर काय होतो? आजपाजपणे उलट प्राणाचा तेथेही मनाचा निर्धार असेल. आजपाजपणे म्हणजे ह्या देहात आजपाज होतो. आजपाज म्हणजे मी तुम्हाला नामसाधना सांगितली बरं का. तेथेही मनाचा निर्धार असेल. मनाचा निर्धार मी तुम्हाला सांगितलं. मनाची पोकळी जेव्हा नाम साधनेने कमी होते तेव्हा तो मनाचा निर्धार असतो. तो मन स्थिर असतो. निर्धार म्हणजे काय? स्थिर असतो. बर का. मन हे स्थिर होतं कधी? बुद्धी निश्चय आत्मज्ञान. बुद्धीचा निश्चय झाल्यानंतर मन स्थिर होतं आणि मग आत्मस्वरूपाची होते. काय? माझं शंकर महाराजांनी देखील, कोण शंकर? शंकर देव, शिवशंकर, ज्यांनी पार्वतीला एकांतामध्ये गुह्य ज्ञान सांगितल्यानंतर तिने काय प्रश्न केला होता माहितीये तुम्हाला सर्वांना? तुम्ही कोणाचं भजन करतात आणि तुम्ही का करतात? कोणाचं भजन करतात? तुम्ही कोणाचं भजन करताय? कोणाचं भजन करतात तुम्ही? 36 कोटी देवांचं. कोणाचं भजन करतायत? या 36 कोटी देवाचं भजन करतायत का? जे 36 कोटी देव जरी असले तरी त्यांचं एकच तत्व आहे. बरोबर.
ज्ञानेश्वर माऊलींनी देखील काय सांगितलेलं आहे, सगळ्या देवांचं जरी नीट बारकाईने बघितले सगळ्यांचे काय ग्रंथ बघा किंवा काही बघा, तुम्ही कोणत्याही प्रकारच्या देवाचं बघितलं, जसं दत्तांचे 3 अवतार आहेत, ब्रह्मा विष्णू महेश. ब्रह्मा विष्णू महेश हे 3 देवांचा एक अवतार आहे, एकीकरण आहे. हा, त्यांचे स्वरूप जे मानवी देहाला काय म्हणतात त्याला, मानवी देहाला त्याचं म्हणजे त्यांना जाणीव करण्यासाठी ज्यांनी अवतार दिलेले आहेत, ब्रह्मा विष्णू महेश, या 3 देवांचं एकत्रितकरण केल्यानंतर जेव्हा मानवी देहामध्ये प्रत्येक युगामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अवतार त्यांनी घेतलेले आहेत. बरोबर, जसं कलियुगामध्ये काय आहे, विठ्ठल पांडुरंग आहे. बरोबर, त्यांची संत पांडुरंग यांची हे केलेली आहे. तसंच पहिल्या युगांमध्ये कोण होते, दत्तांचे 3 अवतार होते. बरोबर, स्वामी समर्थ, साईबाबा आणि तिसरे म्हणजे कोण, गजानन महाराज. या तिन्हीचा काय एकच उद्देश आहे. साईबाबांचं काय आहे, सबका मालिक एक. गजानन महाराजांचं काय आहे, गण गणात बोलते. त्याच्यानंतर स्वामी समर्थांचं काय आहे, देऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे. त्यांचं सगळ्यांचं तत्व म्हणजे काय, एकच तत्व आहे, एक हरी आत्मा जीव शिव सम, वाया तू दुर्बळ न घाली मन. बरोबर, हे एक तत्व जे आहे ते म्हणजे नामच सांगितलेलं आहे. बरोबर, सबका मालिक एक म्हणजे एवढं 36 कोट्यांचे पण कोण आहे, देव. त्यांचं सगळ्यांचं नाम साधना कोणती आहे, एकच. ते एक तत्व फक्त आपल्या ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलेलं आहे. बर का, आणि आजच्या ग्रंथात माझं आजच्या अभंगामध्ये देखील ते एक तत्वच ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्यापर्यंत आजोबाजूपणे उलट प्राणाचा तेथेही मनाचा निर्धार असे. ज्ञानदेव जिने नामे विन व्यर्थ, नामा विन काय आहे, सर्व व्यर्थ आहे. मी मगाशीच तुम्हाला सांगितलं, मनुष्य देहामधून जर आत्मा निघून गेला तर काय खाली जातं, पसारा. काय आहे, नामे विन व्यर्थ आहे. हे सगळं काय आहे, सगळं व्यर्थच आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. तर मग नाम व्यर्थ. रामकृष्ण पंथ क्रमी येणे. रामकृष्ण पंथ कोणते आहेत, बरोबर सांगते ना. रामकृष्ण म्हणजे काय, जे रामकृष्ण पंथ क्रमी येणे. हे रामकृष्ण पंथ कोणी केले, नामे विन व्यर्थ रामकृष्ण पंथ क्रमी येणे. हे रामकृष्ण पंथ जे आहेत आपल्यासाठी त्यांनी सांगितलेलं हे सगळं ज्ञान आहे. आणि हे एक तत्व नामे विन व्यर्थ, हे नाम त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे नामे विन व्यर्थ रामकृष्ण पंथ क्रमी येणे. रामकृष्ण पंथांनी हेच सांगितलेलं आहे की नाम हे सर्वात वरिष्ठ आहे. हेच या अभंगात आज सांगितलेलं आहे मम्मीने. बर का, मग जेव्हा तुम्हाला हे समजतं की आज मला हे म्हणजे आज खरंच मला पासवर्ड पाहिजेलच आहे, की अश्विनीताई तुम्ही म्हणत असता अश्विनीताई येऊन जाऊन पासवर्ड आणि नेटवर्कवरच काय येते, तर हा जेव्हा पासवर्ड खरंच तुम्ही कनेक्ट करतात ना, तेव्हा खूप म्हणजे वेगळ्या गोष्टी घडून येतात, खूप वेगळ्या गोष्टी. आणि जेव्हा हा कनेक्ट झाला ना, तर 15व्या अध्यायामध्ये गीतामध्ये सांगितलेलं आहे काय, तत्पदम तत्परिमार्गितव्यम यस्मिन् गतानन वर्तन्ति भूयः तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यत प्रवृत्ती प्रसुता पुराणी. काय, तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यत प्रवृत्ती प्रसुता पुराणी. एकदा जर तुम्ही त्या आत्मस्वरूपाची जाणीव झाल्यानंतर तुम्ही परत रिटर्न मागे येऊ शकतात का, हो नाही येऊ शकत. जसं आगगाडी ही निघाल्यानंतर म्हणजे रेल्वे ही जर डोंबिवलीवरून निघाल्यानंतर ती सीएसटी ला पोचते, ती मधून रिटर्न येते का, हो ती डोंबिवलीवरून निघाल्यानंतर तिथे सीएसटी पर्यंत जाते आणि मग तिथून रिटर्न होते. तसं नामाचं आहे का, हो रिटर्न तुम्ही येऊ शकतात का,
तर हेच गीताच्या अध्यायामध्ये सांगितलंय, तमेव चाद्यम पुरुषम प्रपदे यत प्रवृत्ती प्रसूता पुराण. तो तिथं स्थिर होऊन जातो. बरोबर? हा, प्रसूता पुराणी तो तिथं स्थिर होऊन जातं. त्याचं नाम जे आहे ते तिथं स्थिर होऊन जातं. आणि पुन्हा या देहाला काय होतं, विश्व ब्रह्म हे सगळं काय होतं, एक होऊन जातं. तुमचा श्वास हा तुमच्यापर्यंत आहे का हो? नाहीये. हा जगभर आहे. तुमचा श्वास तुम्ही डब्यात ठेवलाय का? मला आज संध्याकाळी घ्यायचा आहे तो श्वास, असं केलंय का कधी? नाही. श्वास घेतल्यानंतर तो तुम्हाला जगभर ओढतो तुमच्या नाकाचा. बरोबर ना? बाबा सांगायचं तुमच्या नाकातला श्वास, तुमच्या नाकातला आकाश, तुमच्या नाकातला आकाश आणि प्रकाश हे तुमच्या पुरती आहेत का जगभर आहेत? जगभर आहेत ना. म्हणून हेच गीतामध्ये 15व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. आणि ह्याच ओळीमध्ये हेच ते सांगितलेलं आहे की आत्मस्वरूपाचं ज्ञान हे गीताच्या 15व्या अध्यायामध्ये होतं. बर का? तर आज या ठिकाणी मला सेवा दिल्याबद्दल तुकाराम महाराज तसेच अनिल महाराज, बर का, सद्गुरू गुरुवर्य भंडार बाबा तसेच अनंत महाराज मात्रे या, आणि तसेच दिव्याची जे माझे एकदम म्हटलं ना तरी कालच मला फोन आला होता त्यांचा, जय हरी काका, की करतेस ना तू. सद्गुरूंनी सांगितलेले काम इतरांची उतुपणा कामा नाही, ते दुसऱ्यांपर्यंत काय पोचवायचंच आहे. म्हटलं हो माऊली, मी करणार आहे. तुमचंच कानाने ऐकलेलं आहे तेच तुमच्यापर्यंत सांगितलं, म्हणजे सांगण्याचा प्रयत्न केला. जर काही चुकलं असेल तर काय क्षमा असावी. परंतु अजून एक मला बोलायचं आहे, जसं माहेरामध्ये मुलगी ही आई वडिलांच्या सानिध्यात असते, तसंच सासरी गेल्यानंतर पण ती एक आई वडिलांच्या. तर माझं एवढं परम भाग्य म्हणावे की माहेराला मी नानांच्या सानिध्यात होती. बरं का? नानांची मी नात असली तरी पण जवळचं नातं म्हणजे गुरु शिष्याचं. बरं का? नानांची मी नात आहे. आता मला गर्व नाही म्हणता येणार, पण मला याच्याबद्दल खूप एक हे आहे, खूप आनंद आहे, अभिमान आहे की मी नानांची नात आहे. तसंच ज्यांच्यामुळे मी आज जगात आहे ते म्हणजे कोण? गुरुवर्यच म्हणेल मी त्यांना, गुरुवर्य अनिल महाराज आणि तसेच शोभाताई महाराज जे माझे आई वडील आहेत. त्यांचं खरंच मी म्हणजे धन्यवाद मानते की ज्यांच्यामुळे आज मी इथं बोलू शकते. तसंच लग्नानंतर देखील मुलीचा माहेरला थोडासा कॉन्टॅक्ट कमी असला, परंतु ओतप्रोत प्रेम देणारे कोण आहेत? सासू सासरे आहेत, तेही नानांच्याच सानिध्यातले आहेत. हा मला खूप म्हणजे एक अभिमान आहे की नाही की मुलीला एक भीती असते की तिला लग्नानंतर तेच प्रेम भेटेल किंवा तिला तिच्याकडे जे आहे ते मांडण्याचं, जगभर मांडण्याचं तिला संधी भेटते नाही भेटते हे तिला थोडीशी हे असते मनामध्ये की भीती असते की अरे मला भेटेल की नाही. पण माझं एवढं परम भाग्य आहे की मला तेही माझ्या नाना बाबांच्याच सानिध्यातले असल्यामुळे, बाबांचेच शिष्य असल्यामुळे आणि भाचे असल्यामुळे नातं तर लांबच राहिलं. हे गुरु शिष्याचं प्रेम एवढं आहे की ते नानांच्या सानिध्यातले असल्यामुळे मला कसलीच अडवण्याचं म्हणजे अडवणं तर लांबच आहे पण कमीच नाहीये. उजळले भाग्य आता अवघी चिंता भरली, संत दर्शनी आला व पद्मनाभ जोडलेला. माझं भाग्य एवढं उजळलेलं आहे की
तिथं कसलीच कमी नाही. आणि नानांचं प्रेम एवढं ओतप्रोत आहे की तिथं कसलंच कमी पडणार नाही. डाव्या हाताला खंबीरपणे उभा असतो, तसाच नवरा हा उजव्या हाताला खंबीरपणे उभं राहून दोन्हीही मला पुढाकार देतात की नाही तू कर तू कर, मी तुझ्या पाठीशी आहे, तू कर. हे असा एवढा पाठिंबा असल्यानंतर लाडाची लेकमी संतांची हो लाडाची लेकमी संतांची, माझ्यावर कृपा बहुतांची, माझ्यावर कृपा बहुतांची, लाडाची लेकमी संतांची हो लाडाची लेकमी संतांची. आणि ही मी एवढी लाडाची लेक आहे की मला आज छाती टोकपणे सांगता येतं की मी जरी नानांची नात असली तरी पण माझ्या मागे उभे राहणारे खूप जण आहेत. माझी काका मंडळी ज्यांची नावं मी घ्यायचे विसरली असतील तर प्लीज बरं का, ज्यांची नावं मी घ्यायचे विसरली असेल तर मला मी खरंच क्षमा मागते बरं का. तसेच नानांचे जे आहेत, नानांचे छोट म्हणजे माझे काकाच लहान काका ते देखील माझ्या खूप कॉन्टॅक्ट मध्ये बरं का. तसंच आत्या माझी आत्या त्या देखील काय कॉन्टॅक्ट मध्ये आहे आणि त्या देखील लाईव्ह रोज प्रवचन कीर्तन प्रवचनाची सेवा आहे ज्याची असेल त्याची प्रवचन सेवा त्यात म्हणजे ऐकतातच. म्हणून या सगळे जेवढे काका मंडळी आहेत त्यांना सगळ्यांना मी ज्यांचे नाव घेतले नाही आहे, नाव घेण्यासाठी तेवढा टाइम मला पुरेसा नव्हता असं म्हटलं तरी चालेल. एकच नाव घेते ते म्हणजे अनंत संप्रदायामध्ये जेवढे संघटित आहेत, जेवढ्या सगळ्यांचं हे धोरण आहे तेवढे सगळे जेवढे रेंज मध्ये आहेत असं म्हटलं तरी चालेल. तर या सगळे जेवढे काका आहेत, महाराज जेवढे मंडळी आहेत तेवढ्या सगळ्यांनी काय फक्त मी एकच सांगते की नेटवर्क मध्ये माऊलींच्या नेटवर्क मध्ये राहा बस. आणि आजच्या सेवेला पूर्ण विराम करते. झालेली सेवा माझ्या गुरुवर्य आनंद संप्रदायांच्या चरणी, नानाबाबांच्या चरणी अर्पण करून काही चुकलं असेल तर माफ करा आणि जे काही तुम्हाला त्याच्यामध्ये पडलं असेल ते माझ्या सद्गुरु गुरु माऊली यांच्या चरणी मी अर्पण करते. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. गुरु संत तुकाराम महाराज की जय. आता विश्वात्मके देवे येणे वागल तोषावे, तोषोनी मजलावे पसाय दानवे. जे करांची व्यंकटे सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्य पाहो. जो जे वांछितो ते लाहो प्राणी जात. वर्षदे सर्व मंडळी ईश्वर निष्ठांची मांडियाळी. अनवर्त भूमंडळी भेटतो दयावता. चला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमेचे अवांचन मातंड केतावलीन. ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतु. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिन्ही निरोगी. भजिलो आदि पुरसी अगणित आणि ग्रंथोपजीविये विशेष लोकीये. दृष्ट विजय एकमने श्री विश्वेश्वरायो. आओ दान पसाओ येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला.
ओम शांती शांती शांती.